लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषदच्या अनुषंगाने जे आहे ते सगळ्याच पक्षांकडनं दावा केला जातोय. दुसरीकडे अद्यापही महाविकास आघाडीतील जागेंचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं आज 2 नामनिर्देशन पत्र जे आहेत ते घेण्यात आलेले. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत. नामनिर्देशन पत्र आज तुम्ही घेतलेत. कोण उमेदवार असणार? 22 तारखेला आमची पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब यांनी मीटिंग घेतली. त्या ठिकाणी 2 इच्छुक त्या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब तसेच डॉक्टर विवेक नावंदर साहेब या दोघांनी पण त्या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी मागितली. उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला पण सगळं जिल्हा प्रमुखाला त्या ठिकाणी बोलवलं. आम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित होतो. जिल्हा आपलं खासदार नागेश पाटील आष्टीकर पण त्या ठिकाणी होते. राहुल पाटील आमदार साहेब त्या ठिकाणी होते. या सर्वांनी दोघांनी पण सांगितलं की जो उद्धव साहेबांनी जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य आहे आणि जो उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. आम्ही त्या ठिकाणी निश्चितच मागच्या वेळेस पण आम्ही या ठिकाणी शिवसेनेची जागा निवडून आणली होती आणि यावेळेस पण शिवसेनेची जागा 100% निवडून येईल यात काही शंका नाही. पाठीमागच्या वेळेस जर बघितलं तर काँग्रेस तुमच्या विरोधामध्ये होती. आता काँग्रेस सोबत आहे. काँग्रेस पण दावा करते. तो ठीक आहे, बरोबर आहे. आता वाटाघाटी आणि व्हायच्या राहिल्यात. जो महाविकास आघाडीचे जे वरचे नेते आहेत जो तो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण आम्ही आवर्जून याच्यासाठी मागितले की मागच्या वेळेस पण आम्हाला जागा या ठिकाणी निवडून आमचा उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचा निवडून आलेला होता आणि यावेळेस पण निवडून येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं ही उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहे. लढत कोणासोबत असणार आहे? भाजप दावा करते, शिवसेना पण दावा करते. जवळपास शिवसेना असं म्हणते की आम्हाला ही जागा सुटली. खरी आमची खरी लढत ही या ठिकाणी राष्ट्रवादी सोबतच असणार आहे. कारण की त्यांचं संख्याबळ त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादीचं. पण तरी पण आम्ही या ठिकाणी आमचं जे काँग्रेस महाविकास आघाडीचं जे मत आमचं होईल या ठिकाणी आम्ही निश्चितच निवडून येऊ. कारण की लोकांचं पण आशा आहे की या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. पण जर मतदारसंघाचं हिंगोली आणि परभणीचं दोन्हीचं जर गणित बघितलं तर महायुतीकडे सध्या जागा जास्त आहेत. त्यांचं मतदान जास्त असतं. कशा पद्धतीनं लढत होईल असं तुम्हाला तर आता मागे माहीत आहे. मागच्या वेळेस पण आपलं तेवढं शिवसेनेचं संख्याबळ नव्हतं. पण एक मॅजिक फिगर त्या ठिकाणी आपण केलं. एक रणनीती त्या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीने आखली आहे आणि त्या रणनीतीनुसार आम्ही 100% या ठिकाणी निवडून येणार यात काही शंका नाही. उमेदवार कोण असेल? उमेदवार या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलं जो उद्धव साहेब देतील तोच उमेदवार असेल. पण 2 उमेदवार आमच्या ठिकाणी आहेत. सन्माननीय बबनराव थोरात साहेब आणि विवेक नावंदर साहेब. महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांना जागा जर सुटली तर तुम्ही काम करणार आहेत? निश्चितच महाविकास आघाडीला जर इतर पक्षांना जागा सुटली तर आम्ही पक्षप्रमुखांचा आदेश हा आम्हाला सरसंवाद असतो. आम्ही त्यांचा आदेश मानतो. जो उद्धव साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. तर हे हिंगोलीचे जिल्हा प्रमुख आहेत गोपू पाटील. आणि ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला सुटावी अशी त्यांनी मागणी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर आज त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचे 2 फॉर्म जे आहेत ते उमेदवारांचे घेतलेले आहेत. ही जागा जी आहे आता कोणाला सुटते आणि यावरती आता कोण निवडून येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंडाळ, TV9 मराठी, परभणी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.